हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आज मी तुमच्यासाठी प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते सांगून दाखवणार आहे आणि समजून देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट शिवायचं असेल प्रिन्स कट ब्लाऊज, तर हे व्हिडिओ जर बघितला तुम्ही, याच्यानंतर तुम्हाला कधी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, तरच समजेल तुम्हाला. तर डिटेलमध्ये एक एक गोष्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर चला सुरुवात करू आपण व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हे आपलं प्रिन्स कट ब्लाऊज आहे, बरोबर. हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे. त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघणार तर समजेल तुम्हाला. मी सांगते पण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता तुम्ही किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा डाउनलोड करून ठेवू शकता. तर आपण हाफ प्रिन्स कट आहे, म्हणजे हाफ प्रिन्स कट असो का फुल प्रिन्स कट असो, त्याच्यासाठी सेम पद्धत वापरायची आहे. तर प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग करत असताना या पद्धतीने कटिंग करा, बरोबर. मी ज्या पद्धतीने सांगत आहे तुम्ही त्याच पद्धतीने कटिंग करा. पहिले उंची घ्या आणि प्लस त्याच्यात 1.5 इंच करा, बरोबर. पहिले उंची घ्या प्लस त्याच्यात 1.5 इंच करा. नंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर कसं घेता आपण? आपलं कुठं पण आपण शोल्डर घेत्या वेळेस काय करतो, 5 इंच 6 इंच असं घेतात. शोल्डर घेण्याचं म्हणजे कसं आहे, जोपर्यंत आपला गळा मोठा आहे किंवा छोटा आहे याच्यावर डिपेंड करतं गळा किती घ्यायचा आहे, शोल्डर किती घ्यायचं आहे त्याचं. तर बघा तुम्ही जरा गळा, आता हा गळा आहे, हा जर तुम्ही डीप ठेवला आहे ना, हा गळा जर तुमचा डीप आहे तर शोल्डर तुम्हाला कमी घ्यावे लागतात. शोल्डर कमी का घ्यावे लागतात? कारण जेव्हा आपला हा गळा मोठा असतो तेव्हा शोल्डर पण आपण मोठे ठेवतात, बरोबर. शोल्डर जर मोठे ठेवले तर गळा देखील आपला मोठा होतो आणि इथं शोल्डर आपले खाली उतरतात. शोल्डरला कितीही फिटिंग केली तरी बसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मोठा गळा असताना शोल्डर छोटं घ्यायचं आहे. ते ह्या पद्धतीने घ्यायचं आहे बघा. शोल्डर घेण्यासाठी आधी लक्षात ठेवण्याच्या गोष्ट म्हणजे आपला गळा कोणता आहे ते बघायचं आहे, बरोबर. आपला गळा कोणता आहे म्हणजे आपण मोठा गळा ठेवला आहे का छोटा गळा, म्हणजे कसं आहे त्या पद्धतीने आपल्याला नेक घेता येईल. तर समजा आपण बोटनेक ठेवला आहे. जर आपण बोटनेक ठेवला आहे ह्या पद्धतीने बघा. आता हा गळा आहे छोटा बोटनेक, म्हणजे मागून पुढून दोघी साईडने बोटनेक आहे, बरोबर. मग हा जर बोटनेक आहे तर आपण शोल्डर किती घ्यायचे आहेत याला बघू शकता तुम्ही. मी ज्या पद्धतीने सांगते तुम्ही त्या पद्धतीने केलं तर खूप परफेक्ट जमते. मग शोल्डर जर घेतला आपण, आता बघा ह्या पद्धतीने जर केलं ना तुम्ही, खूप सोपं पडेल तुम्हाला. जर आपला गळा बोटनेक असेल ना, म्हणजे छोटा गळा, तर आपल्याला शोल्डरचा दुसरा भाग घ्यायचा आहे, बरोबर. शोल्डरचा दुसरा भाग घ्यायचा आहे आणि आपल्याला ते शोल्डर लिहायचं आहे. म्हणजे जर समजा तुमचं शोल्डर 14 इंच आहे, बरोबर. मग 14चा दुसरा भाग काय येतो, 7 इंच. मग तुम्हाला बोटनेकमध्ये 7 इंच घ्यायचा आहे शोल्डर, बरोबर. शोल्डर आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे. बोटनेक आहे तर. आणि जर आपला डीपनेक असेल, बरोबर, तर आपल्याला शोल्डरचा दुसरा भाग घ्यायचा आहे. म्हणजे 14 इंच शोल्डर आहे, समजा तुम्ही 14 इंच आपलं शोल्डर आहे, त्याचा दुसरा भाग आपण घेतला, बरोबर. दुसऱ्या भागातून आपल्याला 2 इंच कमी करायचेत. म्हणजे डीप नेकमध्ये आपल्याला शोल्डर छोटं ठेवायचं आहे आणि हे बोटनेकमध्ये शोल्डर आपल्याला मोठं ठेवायचं आहे. बोटनेक म्हणजे पूर्ण असं बंद असतो, आपल्याला फक्त थोडंसं गळा असतो, म्हणजे छोटा गळा असतो, मागून पुढून छोटा गळा असतो. त्याच्यासाठी आपल्याला कम्फर्टेबल व्हायला हवं, त्याच्यासाठी आपण शोल्डर मोठा घेतो, बरोबर.
शोल्डर आपण कम्फर्टेबलसाठी मोठा घेतो बोट नेकमध्ये. आणि जर आपलं पूर्ण नेक आपलं म्हणजे डीप नेक असेल तर मग डीप नेकमध्ये आपल्याला कम्फर्टेबल पहिलेच आहे ना, म्हणजे आपली भरपूर एवढी जागा मोकळी आहे. बरोबर, एवढी जागा मोकळी आहे आपल्याला. मग जर आपण शोल्डर एवढी घेतले, शोल्डर जर असे मोठे घेतले तर आपल्याला ते खाली सरकते, कारण आपण एवढी जागा पहिलेच कटिंग केलेली आहे. मग त्याच्यासाठी आपण शोल्डर कमी घ्यायचे असते, कारण शोल्डर उतरू नये त्यासाठी. आणि जर तुम्ही बोटनेकमध्ये शोल्डर कमी घेतलं तर काय अडचण येते, बोटनेक जर आपण शोल्डरमध्ये कमी घेतलं तर बघा